ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जर आपल्याला सातत्याने प्रॉफिटेबल राहायचं असेल, ओके, मे बी दिवसाला 1000 म्हणा किंवा महिन्याला 15 ते 20,000 रुपये, ओके, किंवा लाख रुपये, जे पण काही पैसे तुमचे प्रॉफिट कमवायचे असतील, ओके, एका छोट्या कॅपिटलवरती, तर काय महत्वाचं नॉलेज आपल्याकडे ऑप्शन ट्रेडिंगचं असलं पाहिजे. सिंपल गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये नीटपणे एक समराईज करायचा मी प्रयत्न करणार आहे. वेबिनार सिरीज डेफिनेटली लिंक वर क्लिक करून जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे. या वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. टोटली फ्रीमध्ये, एक्सक्लुझिव्हली मराठी भाषेत, मराठी माणसासाठी आहे. चला आपण व्हिडिओची आपण सुरुवात करूया आणि समजून घेऊया काय महत्वाच्या गोष्टी आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये शिकायला लागणार. तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सर्वात पहिली गोष्ट जी आपल्याला माहिती असली पाहिजे, ह्याच्यामध्ये असतात दोन प्रकार, ओके, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. कॉल ऑप्शनला सीई आणि पुट ऑप्शनला पीई असं म्हणतात. आता कॉल ऑप्शन म्हणजे जर माझी अपेक्षा असेल की मार्केट वर जाणार आहे तर मी कॉल ऑप्शन बाय करणार. जर माझी अपेक्षा असेल की मार्केट खाली जाणार आहे तर मी बेट करू शकतो पुट ऑप्शन बाय करून. सो अशा प्रकारे मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तेजी कॉल ऑप्शननी करू शकतो बाईंग करून, मंदी कॉल ऑप्शनने करू शकतो सेलिंग करून. ऑन द अदर हँड एक्झॅक्टली जर आपण कॉल ऑप्शन बाय करतोय तर कोणतरी सेल पण करतोय ना. सो इन अदर वर्ड, जर कोणाला कॉल ऑप्शन सेल करायचं आहे ह्याचा अर्थ त्याची अपेक्षा आहे की मार्केट खाली जाणार आहे, आणि जर कोणाला पण पुट ऑप्शन सेल करायचं असेल तर त्याची अपेक्षा असेल ना मार्केट वर जाणार आहे. सो बरेचसे मोठे लोक असतात ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो मार्केटमध्ये, ते नॉर्मली कॉल ऑप्शन सेलिंग किंवा पुट ऑप्शन सेलिंग करून काम करतात, कारण ह्याच्यामध्ये मार्जिन जी लागते पर कॉन्ट्रॅक्ट ही जरा मोठी असेल. पण ऑप्शन बाईंग मध्ये 25 गुणुले जर 100 रुपये असेल त्याची प्राइस, तर 25 गुणुले 100 जे काय असेल 2500 रुपयाचाच प्रीमियम द्यायला लागतो. सो हे सिम्पल पहिला बेसिक आहे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनचं शेअर मार्केटमध्ये. आता ह्याच्यानंतर आपल्याला जर समजायचं असेल की मार्केटमध्ये रेजिस्टन्स लेवल कुठे आहेत, म्हणजे मार्केट समजा खालून वर चाललेलं आहे, ओके, ही नदी आता इकडनं खाली चाललेली आहे, तर खालच्या बाजूला जाऊन रेजिस्टन्स कुठे येणार, ओके, किंवा समजा अजून की नदी जर वर चालली असती तर वरच्या बाजूला जाऊन हे डोंगर कधी कुठे लागणार आहे. इकडे असलेले डोंगर दिसतात, धुक्यामध्ये लपलेला आहे, मस्त ते बर्फाचा डोंगर ह्याच्या मागे. एनिवेज दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो कॉल ऑप्शन मध्ये ऑलराईट एक गोष्ट असते, दोन्ही ऑप्शन्स मध्ये एक गोष्ट असते, समथिंग कॉल्ड ओपन इंटरेस्ट, OI, ओके. सो जिकडे पण हायेस्ट नंबर ऑफ ओपन इंटरेस्ट कॉल ऑप्शन मध्ये असतो, एक्झाम्पल अज्युम करा की मार्केट आता 50,000 आहे, ओके, जर आपल्याला कळतंय की 52,000 सर्वात जास्त कॉलचे क्वांटिटीज पडलेले आहेत, तर समजायचं की तो एक रेजिस्टन्स लेवल आहे. का? कारण तिथे मॅक्सिमम लोकांनी कॉल सेल केलेले आहे, मोठ्या लोकांनी. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, व्हेरी लाईकली जो ऑप्शन सेल करतो, काइंड ऑफ इन्शुरन्स सेल करतो, 99% टाइम्स तो राईट असतो. आणि कारण 90% जवळजवळ उरलेले जे ऑप्शन्स आहेत, 99% ऑप्शन्स आहेत, हे वर्थलेस एक्सपायर होतात ज्यांच्याकडे बाईंग असते. सो ओपन इंटरेस्ट या ऑप्शन ट्रेडरचा कुठल्या साईडला आहे ते आपल्याला दाखवतं. सो सिमिलरली खालच्या बाजूला, ओके, मार्केट 50,000 असेल, जर आपल्याला दिसतंय की 49,000 सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट मॅक्सिमम क्वांटिटी जे उभे आहेत ते उभे आहेत 49,000 पुट ऑप्शन मध्ये, तर आपण म्हणू शकतो तो एक सपोर्ट लेवल आहे. सो ओपन इंटरेस्टची अनालिसिस पण तुम्ही एकदम सिंपल भाषेमध्ये हायेस्ट ओपन इंटरेस्ट कॉलचा कुठे आहे और हायेस्ट ओपन इंटरेस्ट पुटचा कुठे आहे एवढं जरी तुम्ही केलं तरी मोर देन इनफ आहे, ओके. ओपन इंटरेस्ट नंतर मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अंडरस्टँड करायचं असतो मार्केटचा कसं असतं. हे कॉल आणि पुट ऑप्शनचं वीकली एक्सपायरी असतात किंवा मंथली एक्सपायरी असतात. वीकली म्हणजे काय, प्रत्येक एक्सपायरी फ्रायडे पासून सुरू होते आणि थर्सडेला संपते. 7 दिवसाची ही ट्रेडिंग असते, यामध्ये त्याचा प्रीमियम पण कमी असतो, पण ऍट द सेम टाइम दर दिवशी ते एक्सपायरी जवळ जवळ येते तशी प्रीमियमची व्हॅल्यू घटत जाते. आणि लेट्स से 50,000चा मी कॉल ऑप्शन बाय केलेला असेल आणि मार्केट असेल समजा 50,000लाच एंड ऑफ द वीक, तर आपल्याला 0 भेटणार. कारण आपल्याला 50,000चा कॉल ऑप्शन जो भेटलेला असणार काहीतरी 100 रुपये 125 रुपये एक्झाम्पल काहीतरी XYZ प्रीमियम असणार आहे. हा जर काही कारणाने लेट्स से 50,000ला आपण 100 रुपयाचा प्रीमियमचं कॉल ऑप्शन बाय केलेला असेल आणि मार्केटची एक्सपायरी 50,200 आली, तर आपल्याला 100 रुपयाचा ओव्हरऑल प्रॉफिट इंटू नंबर ऑफ क्वांटिटी आपल्याला होऊन जातो, ओके. सो पण महत्वाचं ऑप्शन ट्रेडिंग मध्ये समजणं गरजेचं आहे कुठल्या ऑप्शन मध्ये आपल्याला काम करायचंय. वीकली एक्सपायरी मध्ये काम करायचं आहे की
मंथली एक्सपायरीमध्ये काम करायचं. आणि मंथली एक्सपायरीमध्ये जेव्हा स्पेशली निफ्टीमध्ये आपण काम करतो त्याच्या पुढच्या मंथचं इव्हन पुढच्या वर्षाचे पण ऑप्शन्स आहे की अवेलेबल असतात ट्रेडिंगसाठी. पण ऑफकोर्स आज लेट्स से अजून करा की आज डिसेंबर आहे. ओके, डिसेंबरचं 50,000चं ऑप्शन हे जानेवारीचे 50,000च्या ऑप्शन पेक्षा सेम स्ट्राईक प्राइसचं ऑलमोस्ट कमीच असणार आहे. जसे महिने वाढत जाणार, जसा टाइम ड्युरेशन वाढत जातो तसा प्रीमियम त्याचा वाढत जातो, सेम स्ट्राईक प्राइसचा पण. ओके, कारण तेवढी टाइम व्हॅल्यू त्याच्यामध्ये ऍड होऊन जाते. सो महत्वाचं अजून एक ह्याच्यामध्ये मला सांगू इच्छितो की मित्रांनो, कॉल ऑप्शनमध्ये एकतर एक्सपायरी आपल्याला फोकस करायची आहे. आणि जर तुम्ही मला विचारलं की वन ऑफ द बेस्ट एक्सपायरीज कुठल्या बाय करायला, तर वीकली एक्सपायरीज वन ऑफ द बेस्ट आहे ट्रेड करण्याच्या हिशोबाने, कारण त्याच्यामध्ये मोमेंटम पण वेगाने येते. ह्याच्यानंतर नेक्स्ट थिंग समजण्यात घ्यायचं आहे की आपल्याला प्रत्येक ऑप्शन जो पण कुठला कॉल किंवा पुट ऑप्शन जेव्हा बाय करतो त्याच्यामध्ये 2 व्हॅल्यूज असतात. एक तर टाइम व्हॅल्यू असते आणि दुसरी असते इंट्रेन्सिक व्हॅल्यू. ओके, सो टाइम व्हॅल्यू मध्ये लक्षात आपल्याला ठेवायचं ही गोष्ट आहे की टाइम व्हॅल्यू सातत्याने घसरत जाणार आहे. ओके, आणि ही टाइम व्हॅल्यू कधी कधी मध्ये एखाद्या वेळेस शूट अप पण होऊ शकते जर मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी वाढली. तर आयव्ही त्याला म्हणतात, आयव्ही इंट्राडे असे आयव्ही म्हणतात व्हॉलॅटिलिटी इंडेक्स जो असतो, जर आयव्ही जर वाढली ऑप्शन्समध्ये तर एखाद्या ऑप्शनचे प्रीमियम्स पण महाग होतात. कारण मार्केटचे जे ऑप्शन सेलर्स असतात त्यांची अपेक्षा असते की मार्केट खूपच अप अँड डाऊन होऊ शकतं, त्यामुळे ते लोक प्रीमियमची प्राइसिंग पण त्याप्रमाणे करतात. ओके, सो जरुरी नाहीये की जे ऑप्शन आपण ह्या आठवड्यामध्ये एक 50,000चे ऑप्शन 100 रुपयाला भेटत असेल, पुढच्या आठवड्यात तेच 50,000चं ऑप्शन नवीन एक्सपायरीमध्ये एखाद्या 125ला किंवा 150ला भेटू शकतं, डिपेंडिंग ऑन आयव्ही काय आहे त्याची ओव्हरऑल व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये काय आहे. तर नेक्स्ट म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण कॉल आणि पुट ऑप्शन्स दोन्ही घेऊन काय आपण महत्वाचे आपण स्ट्रॅटेजीज पण बनवून क्रिएट करू शकतो. एक्झाम्पल, मी तुम्हाला कॉल आणि पुट नुसती बाईंग जर सांगितली त्याला म्हणतो व्हॅनिला कॉल बाईंग, व्हॅनिला पुट बाईंग. ओके, मार्केट वर जायचं नुसतं कॉल बाय करायचं, मार्केट खाली पडत आहे तर नुसतं कॉल पुट बाय करायचं. पण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जर वाटत असेल की मार्केट उद्या एक मोठा इव्हेंट होणार आहे, जसं की बजेट असणार किंवा आपण म्हणू शकतो आरबीआय पॉलिसी असू शकते किंवा काहीतरी काहीतरी इव्हेंट बाजारामध्ये होणार आहे ज्याच्यामध्ये तुमची अपेक्षा की मार्केट कुठल्या तरी एका डिरेक्शनने जाणार आहे, किंवा टेक्निकली एक असं लेवल पोहोचलेलं असेल मार्केटमध्ये, डोजी लेवल किंवा काय पण चार्टवरती रेजिस्टन्स लेवल, तिकडे तुम्हाला माहिती आहे की व्हेरी लाईकली इकडनं मार्केट खालच्या बाजूने येणार आहे, पण मी वरी जाऊ शकतो. तर इन दॅट केस आपण एक स्ट्रॅटेजी क्रिएट करू शकतो जिकडे आपण कॉल पण बाय करतोय आणि पुट पण बाय करतोय. आता कॉल आणि पुट जर एका स्ट्राईक प्राइसची बाय केलं, स्ट्राईक प्राइस कुठली असू शकते, एक्झाम्पल 50,000 रुपये जर करंट मार्केट प्राइस असेल बँक निफ्टीची, तर मी 50,000चा सेम एक्सपायरीचा कॉल पण बाय करणार, 50,000चा सेम एक्सपायरीचा पुट पण बाय करणार. ओके, ह्या दोघांचा प्रीमियम लेट से अज्युम की 200 कॉलला देतोय, 200 पुटला घेतोय, सो टोटल 400 रुपयाचा प्रीमियम. माझी अपेक्षा असली पाहिजे की मार्केटने कमीत कमी उद्या सकाळी एक 400 पेक्षा जास्त पॉईंटची कुठल्या तरी एका डिरेक्शनने जर मुवमेंट दिली तर एका कुठल्या तरी याच्यामध्ये मोठा प्रॉफिट, ओव्हरऑल प्रॉफिट आपल्याला दिसायला लागतो. सो अज्युम की लेट्स से मार्केटने चांगली न्यूज आली, पॉझिटिव्हली गॅप अप मारलं, 50,000च्या सरळ आपण मार्केट ओपन झालं 50,500ला, 500 पॉईंटची जम्प आली, तर कॉल ऑप्शन जे आहे जे आपण 200ला घेतलेलं असतं ते कॉल ऑप्शन सरळ जाऊन ट्रेड करायला लागतं जवळजवळ 550-600च्या घरात. आणि जे पुट ऑप्शन जे आपण घेतलेलं असतं ते एखाद्या वेळेस शून्य नाही होणार, लगेच शून्य नाही होणार, ते सकाळी सकाळी एखाद्या वेळेस 50 रुपयाला भेटणार. सो पटकन ते कॉल ऑप्शन तुम्ही शून्याला सेल 500-550ला किंवा 500ला धरून चला मी विकून टाकणार, आणि इकडे हे पुट ऑप्शन पण जे माझ्याकडे होतं ते पण मी एक्झिट मारणार. सो टोटल 550 रुपयाचं माझ्या हातात येणार, आणि ह्याची कॉस्टिंग किती होती 400 रुपयाचा, म्हणजे 550 वजा 400 जवळजवळ 150 पॉईंटचा मला नुसतं गेस केलेलं होतं की मार्केट कुठल्या तरी एका दिशेने जाणार, त्याच्यावरती पैसा बनतो. म्हणजे मार्केटची एक्झॅक्ट दिशा पण गेस करायची गरज नाही, आपल्याला ज्या दिशेने वाटतं की मार्केट त्या दिशेने जाईल ते उद्या आपण बघायचं. ह्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला बायस असेल की नाही बाबा मला व्हेरी लाईकली वाटतंय की मार्केट आहे ना पडणार आहे, पण ॲट द सेम टाइम भीती असते की मार्केट वर पण जाऊ शकतो, तर इन दॅट केस आपण स्ट्रॅडल नावाचा प्रकार करू शकतो. अगेन 50,000 समजा मार्केटचं लेवल आहे, तर मला वाटतं की मार्केट 40,000ला जाणार आहे, तर मी काय करणार 50,000 रुपयाचा पुट ऑप्शन बाय करणार, आणि जस्ट सेफ्टीसाठी मी 50,100 किंवा 50,200चा मी कॉल ऑप्शन बाय करणार. सो हे आम्ही क्रिएट केलेलं आहे स्ट्रॅडल. सो इन्स्टेड ऑफ बाईंग ॲट एका लेवल मी पुट ऑप्शन 50,000ला बाय केलं, त्याच्यावरती कॉल ऑप्शन बाय केलं, आणि माझी अपेक्षा असणार की हे मार्केट असं खाली मूव्ह होईल.
आणि पुट ऑप्शन फटाफट अजून एक्स्ट्रा प्रीमियम जनरेट करणार आपल्याला नेक्स्ट डेला. आणि कॉल ऑप्शन ऑलरेडी आपण बाहेरचा घेतलेला असेल, सो 200 जागेवर मे बी आपल्याला 100-150ला भेटून जाऊ शकतो. सो अशा प्रकारे तिकडे पण पैसा वाचू शकतो. सो सिमिलरली ह्याला आपण ह्याच्यामध्ये लॉंग स्ट्रॅडल क्रिएट करू शकतो किंवा शॉर्ट स्ट्रॅडल पण खालच्या बाजूने पण क्रिएट करू शकतो, डिपेंडिंग तुमची अपेक्षा आहे कुठल्या बाजूने मार्केट जाणार आहे त्याप्रमाणे. आता ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीमध्ये आपण जर आपल्याकडे कॅपिटल जास्त असेल तर आपण ह्याच्यामध्ये आपण कव्हर रायटिंग पण करू शकतो. कव्हर रायटिंग म्हणजे काय? लेट्स से माझी अपेक्षा आहे की मार्केट 50,000 52,000ला जाईल, तर 50,000 रुपयाचा मी कॉल बाय करणार, ओके, 200 रुपयाला, आणि 50,200चा जो कॉल आहे तो मी सेल करणार. ओव्हरऑल हे दोन्ही ऍक्टिव्हिटी केल्यावरती मार्जिन तशी कमी लागते. ओके, नॉर्मली जर नुसतं मी सेल केलं असतं तर 1.25 लाख लागली असती, पण इन दिस केस मी कॉल बाय पण केलाय आणि समोर वरचा कॉल सेल पण केलाय. ओके, तर ह्याच्यामुळे काय होतं, ओव्हरऑल जो आउटपुट जो प्रीमियम जो आपल्याला पे करायला लागतो, मे बी 30 ते 40,000च्या घरात रफली पे करायला लागतो. 1/3 प्राइस तर कमी होऊन जाते. आणि मग ह्याच्याने काय होणार ह्या स्ट्रॅटेजीमुळे? ओके, तर ह्याच्याने कवर्ड कॉल्सनी ह्याच्याने काय होणार, ह्याचा जो प्रीमियम आहे 200चा, ओके, आणि ह्याचा जो प्रीमियम आहे 100चा, आणि 200 रुपये आपण बाय करतोय आणि 100 रुपये आपण सेल करतोय, म्हणजे ओव्हरऑल ही स्ट्रॅटेजी 100 रुपयामध्ये बसते. सो ह्याच्यामध्ये काय होणार, जर पटकन समजा मार्केट काही करणार 200 पर्यंत गेलं तर आपल्याला इकडे 250 रुपयाचा ओव्हरऑल प्रॉफिट दिसेल, इकडे मे बी ओव्हरऑल 150 रुपयाचा लॉस दिसेल, तरी पण ओव्हरऑल 100 रुपयाचा प्रॉफिट करून बाहेर पडतो. आणि समजा मार्केट आपल्या विरोधात गेलं, इन दिस केस काय होणार की हा जो 200 रुपयाचा कॉल घेतलेला आहे ह्याला प्रोटेक्ट करायला हा 100 ते 125 रुपयाचा कॉल पण अवेलेबल आहे. खाली गेला हा शून्याला जाईल, पण ऍट द सेम टाइम हा पण प्रॉफिट करून देईल आपल्याला. सो स्टील जस्ट आपला स्टॉप लॉस जो आहे तो एकदम फिक्स असतो. सो एक कवर्ड कॉल मध्ये एक स्टॉप लॉस फिक्स्ड असतो, प्रॉफिट पण एक फिक्स असतो. सिमिलरली कवर्ड पुट मध्ये पण सेम थिंग, जिकडे वाटते की मार्केट खाली जाणार आहे मी 50,000चा पुट बाय करेन, आणि सिमिलरली खालच्या लेवलचा मे बी 49,000चा किंवा 49,500चा मी पुट सेल करेन. सेम थिंग, मार्केट खाली आलं, ओके, ह्याचा प्रीमियम वाढणार आणि ह्याचा प्रीमियम थोडासा घटणार, पण ओव्हरऑल मस्तपैकी प्रॉफिट देऊन जाणार. समजा मार्केट त्याच्या विरोधात गेलं तर ह्याचा प्रॉफिट जो आहे शून्याला जाईल, पण ह्याचा जो ओव्हरऑल जे आपण सेल केलेला आहे ते प्रॉफिट आपल्या ह्याच्यामध्ये येईल. स्टील एक थोडासा छोटासा लॉस मध्ये आपण एक्झिट मारू शकतो. सो बरेचसे लोक हे कवर्ड स्ट्रॅटेजी, कवर्ड कॉल, कवर्ड ऑप्शन, कवर्ड पुट बाईंगची स्ट्रॅटेजी करतात, आणि जिथे आपण नॉर्मली लोक एका कॉल बाईंग वरती 2 कॉल एकदम लांबचे सेल करतात, जेणेकरून इकडे पण प्रॉफिट होईल आणि इकडे पण प्रॉफिट होईल. पण ते आपल्या हिशोबाने आपण ते करायचे गेम, जिकडे पण रेजिस्टन्स लेवल असतात, रेजिस्टन्स लेवलच्या वरचे कॉल्स आयडियली आपण सेल करायचा प्रयत्न करायचा. सिमिलरली सपोर्ट लेवलचे खालचे पुट आपण सेल करायचा प्रयत्न करायचा, आणि त्याच्या वरचे पुट्स आणि जे काही करंट मार्केट प्राइसचे पुट्स आहेत ते बाय करायचं. आता अजून एक ऍज अ बोनस टिप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे मित्रांनो, बरेचसे लोक इन द मनी ऑप्शन्स मध्ये काम करतात, आउट ऑफ द मनी ऑप्शन मध्ये आयडियली काम करायचा प्रयत्न करत नाहीत. मोठे लोकांचा काय विचार असतो की इन द मनी मध्ये मार्केटमध्ये मला छानपैकी मुवमेंट. इन द मनी म्हणजे काय की 50,000 रुपयाचा जर मार्केट सध्या आहे आणि जर मी कॉल ऑप्शन 49,000चं घेतलं तर त्याला म्हणतो आपण इन द मनी कॉल ऑप्शन. सिमिलरली जर 50,000चं मार्केट आहे आणि मी 51 किंवा 52,000 रुपीजचं मी पुट ऑप्शन घेतलं तर त्याला मी इन द मनी ऑप्शन म्हणणार. ओके, सिमिलरली जर 50,000चं मार्केट आहे आणि जर मार्केट पुट ऑप्शन जर मी ह्याच्या खालचं बाय केलेलं आहे तर आउट ऑफ द मनी केलंय, म्हणजे इन द मनी. जेवढा आपण इन द मनी जाऊ तेवढी त्याची प्रीमियमची व्हॅल्यू जास्त असते, कारण त्याच्यामध्ये इंट्रन्सिक व्हॅल्यू ही जास्त असते. ओके, आणि सिमिलरली टाइम व्हॅल्यू कमी असते. ह्याच्यामध्ये काय होतं की जर मी सुपर कॉन्फिडंट ट्रेडर आहे आणि मला माहिती आहे की मार्केट ह्या दिशेने व्हेरी लाईकली जाणार आहे, तर मी जेवढं होईल तेवढं इन द मनी ऑप्शन जाऊन सेल करणार, आणि मला वाटतं की मार्केट पडणार आहे, आणि इकडे इन द मनी माझं कॉल ऑप्शनचं प्रीमियम पण भरपूर मला भेटणार, आणि तो पूर्ण कॉल ऑप्शन इकडे सेल करणार, मार्केट इथे आहे आणि मला माहिती आहे की मार्केट एकदम डेंजरसपणे खाली येणार, तर इकडनं पूर्ण मला खायला भेटणार, आणि प्लस इकडचा प्रीमियम पण मला ऍडिशनल खायला भेटतो. पण हे जरा प्रोफेशनल लेवलच्या गोष्टी आहेत, पण ह्या जर काही गोष्टी तुम्ही शिकायला घेतल्या तरी माझा मराठी माणूस आरामातपणे शेअर मार्केटमध्ये काम करू शकतो. मार्केटमध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर सिम्पली बरेचदा आपल्या चॅनलवरती VWAP स्ट्रॅटेजी डिस्कस केल्या आहे, जिकडे 1 मिनिट चार्टवरती पहिल्या 15 मिनिटांमध्ये ऑप्शन ट्रेडिंगवरती VWAPच्या वरती जेव्हा पण मार्केट क्लोज होतं, ओके, 1 मिनिट चार्टवरती, तेव्हा आपण त्याच्यावरती ट्रेड घेऊ शकतो. सिमिलरली काही अशा स्ट्रॅटेजीज आहेत ज्याच्यावरती आपल्याला tradingview.comचा यूज करायला लागतो. त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ आणेन मी, आणि सातत्याने दर आठवड्याला माझा आणायचा प्लॅन आहे तो आपल्या चॅनलवरती दर शुक्रवारी, की काही ठराविक स्ट्रॅटेजीज यूज करून सेफली आपण ऑप्शन रायटिंगच्या थ्रू आपण कसा पैसा पण कमवू शकतो. ह्याच्यामध्ये इतर काय गिक्स पण असतात, गिक्स म्हणतात ऑप्शन गिक्स, अल्फा, थीटा, डेल्टा, गामा एक्सेट्रा.
ह्याच्यावरती पण बेसिक जर व्हिडिओ मी तुम्हाला आणायचा मी प्रयत्न करेन या चॅनलवरती. ऑफकोर्स थोडीशी कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात, पण ऍटलीस्ट ह्या व्हिडिओमध्ये हे जे सगळे टर्म्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत, हे जर तुम्ही अभ्यास केलात, ओके, एनईएस वेबिनार सिरीजमध्ये आपल्या गोष्टी टोटली फ्रीमध्ये शिकवलेल्या आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडे शिकून घेऊ शकतात. पण तरी पण हे टर्मचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात, त्याबरोबर ऑफकोर्स टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास असणं गरजेचं आहे. टेक्निकल अनालिसिस तुमची परफेक्ट असेल, निफ्टीची, बँक निफ्टीची किंवा कुठल्याही स्टॉक्सच्या ट्रेड्सवरची, तर पैसा एकदम जबरदस्त बनणार. ऑप्शन बाईंग करायची की ऑप्शन सेलिंग करायची सुरुवातीला, ओके, ह्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ आणेन तुमच्यासाठी. पण ऍटलीस्ट ऑप्शन शिकण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी करायला लागतील हे एक्झॅक्टली मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आय होप तुम्हाला मराठी माणसाला आपला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला ऑप्शन रिलेटेड अजून काय गोष्टी शिकायची असेल, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट्सचा रिप्लाय करतोच. आणि ॲट द सेम टाइम तुमच्या कमेंट्समध्ये तर दुसऱ्याला फायदा होणार असेल तर डेफिनेटली प्लस तुम्हाला फायदा होणार असेल तर त्या रिलेटेडचे व्हिडिओज पण मी आणेन. सो काय काय अजून ऑप्शनचे व्हिडिओज मी आणू तुमच्यासाठी, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये विथ क्वेश्चन मार्क त्यानंतर टाका. मी डेफिनेटली ते आणायचं आपल्या चॅनलवरती एका आठवड्याच्या एका स्पेसिफिक दिवशी मी प्रयत्न करेन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.